हाय, मी पूनम पवार आणि टेक्स्टबुकच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे, जिथं आपण MPSCसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच घटकांचा थोडक्यामध्ये आढावा घेत असतो. आजच्या या स्पेशल सेशनमध्ये आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजबद्दल पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि आपण महासागर ह्या विषयांवर चर्चा करत आहोत. मागच्या भागांमध्ये आपण पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरांचा आढावा घेतला होता. आज आपण आपल्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत हिंदी महासागराबाबत. पुढे जाण्याच्या आधी ऑब्व्हियसली आपले रेग्युलर लेक्चरबद्दल तुम्हाला एकदा आयडिया देऊन देते. बेसिकली हा आपला QR कोड आहे. ह्या QR कोडवर स्कॅन केल्यानंतर तुम्ही पूनम मॅम टेक्स्टबुक नावाच्या चॅनलवर डायव्हर्ट होता. या चॅनलवर तुम्हाला असणाऱ्या सगळ्या लेक्चर्सचे अपडेट्स जे आहे ते वेळोवेळी दिले जातात. ॲज वेल ॲज आपल्या लेक्चरसाठी लागणाऱ्या ज्या स्लाइड्स आहे त्यासुद्धा तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन ॲक्सेस करता येते. तुम्हाला कोणतीही क्वेरी असणार आहे बॅच रिलेटेड परचेस करताना, तर तुम्ही एनी टाईम खाली जो नंबर फ्लॅश होत आहे त्यावर कॉल करू शकता. तुम्हाला अभ्यास रिलेटेड कोणतीही क्वेरी असेल किंवा बॅच रिलेटेड कोणतीही क्वेरी असेल तर यू कॅन ऑलवेज कॉल मी ऑन 9167579923. सो आपण जाणून घेणार आहोत आता हिंदी महासागरांबाबत. आणि हिंदी महासागरांबाबतच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की बेसिकली इतर सागरांचं महत्त्व जर बघायला गेलं, म्हणजे इट्स लाईक की अटलांटिक ओशन आपण बघितलं किंवा पॅसिफिक ओशन आपण बघितलं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव याच्या संपूर्ण मधल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराचा विस्तार जो आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये दिसतो. मात्र हिंदी महासागराच्या बाबतीमध्ये हा प्रकार जो आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे काय, तर हिंदी महासागर हा मोस्ट प्रोबेबली हा तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये जास्त प्राधान्य असलेला, तर उत्तर गोलार्धामध्ये काही प्रमाणातच बघायला मिळतो. यामुळे ओशिनिक करंट्सचा प्रभाव सुद्धा ह्या हिंद महासागराच्या बाबतीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये अधिक प्रभावी आहे, तर उत्तर गोलार्धामध्ये सागरी प्रवाह तयार होताना फारसे असे ठळकपणे उठून दिसतील असे सागरी प्रवाह तयार होताना दिसत नाही. म्हणजे काय, तर बेसिकली दक्षिण गोलार्धामध्ये असलेला हा जो हिंदी महासागर आहे टेक्निकल सेन्समध्ये उत्तर गोलार्धामध्ये पण आहे, परंतु उत्तर गोलार्धामध्ये त्याची व्याप्ती दक्षिण गोलार्धा इतकी नाही बघायला मिळत. ओके, हिंदी महासागराचेच एक्सटेन्शन असलेले बेसिकली तुम्हाला बघू शकतात अरेबियन सी, बे ऑफ बेंगॉल आणि इतर आखातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेड सी बघायला मिळतो, ठीक आहे, पर्शियन गल्फ बघायला मिळतं. तर त्याच्या दक्षिणेकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे दॅट इज दक्षिणी महासागर. जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं की हिंद महासागराचा स्ट्रेच कसा आहे, तर इथे लक्षात ठेवणार आहात की हिंद महासागराच्या उत्तरेला तुम्हाला आशिया बघायला मिळतो, तर पश्चिमेला तुम्हाला आफ्रिका बघायला मिळतो, पूर्वेला तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ईस्ट एशिया बघायला मिळतो, तर दक्षिणेला अंटार्क्टिका नाही म्हणणार आहात तुम्ही, तर दक्षिणी महासागर बघायला मिळतो. आता लक्षात घेणार आहात की हिंद महासागराचं मुळामध्ये वैशिष्ट्य काय आहे. हिंद महासागर जो आहे हा बेसिकली याच्या बरोबर मधल्या भागामध्ये तुम्हाला डायव्हर्जन प्लेट बघायला मिळते, तर पूर्व सीमा जी आहे ही कन्व्हर्जन प्लेटवर, तर पुन्हा पश्चिम सीमा जी आहे ही डायव्हर्जन प्लेटवर असलेली बघायला मिळतं. म्हणजे काय, तर बेसिकली हिंद महासागर जो आहे हा दिवसेंदिवस रुंदावत जात असताना एका बाजूने समाप्त होत आहे, कारण की विध्वंसक प्लेट बाउंड्रीवर हा तुम्हाला बघायला मिळतो. आता हिंद महासागरामधील थोडक्यात माहिती घ्यायची विचार करायला गेला तर इथे लक्षात घ्यायचं आहे की जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे. 70.56 चौरस किलोमीटर इतकं जास्त क्षेत्र हिंद महासागराने व्यापलेलं आहे. उत्तरेला आशिया, पश्चिमेला आफ्रिका, पूर्वेला ऑस्ट्रेलिया, दक्षिणेला अंटार्क्टिक महासागर किंवा दक्षिण महासागराने हा वेढलेला आहे. बेसिकली व्यापारी दृष्टीने हिंद महासागराचं वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे, कारण की आर्थिक, व्यापारी, हवामानशास्त्रीय आणि जैविक दृष्टिकोनातून हिंद महासागराचं महत्त्व हे अगदी प्राचीन काळापासून कुठे ना कुठे मेन्शन केलं गेलेलं आहे. इथं हिंद महासागराचं वैशिष्ट्य असं आहे की प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर नंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि याचा सर्वात खोल भाग, म्हणजे ज्या ठिकाणी कन्व्हर्जन्स होतं तो पार्ट आहे, दॅट इज सबडक्शन झोन मधला सगळ्यात डीपेस्ट पॉइंट आहे, दॅट इज सुंदा ट्रेंच. सुंदा ट्रेंच
हे भारताचं निकोबार आयलंड पासून ते इंडोनेशियापर्यंत पसरलेलं तुम्ही बघू शकता. उष्ण महासागर आहे, कारण की चारही बाजूंनी जमिनीने कमी अधिक प्रमाणामध्ये वेढलेला आहे. फक्त दक्षिणी भाग जो आहे तो दक्षिणी महासागराच्या संपर्कातून पाण्याने संपर्कित झालेला आहे. मोसमी वारे आणि मॉन्सूनचं प्राधान्य हिंद महासागराच्या सर्वच भागांमध्ये आढळतं. बेसिकली दक्षिण सॉरी, हिंद महासागरामध्ये येणारे जे आर्द्रतायुक्त वारे आहे, जे पॅसिफिक पासून वाहत येतात, तो ह्याच तुमच्या हिंद महासागरामध्ये तयार होणारा दक्षिण पश्चिम वाऱ्याचा जो प्रवाह आहे, यालाच आपण मॉन्सून या नावाने ओळखतो. आणि मॉन्सून बेसिकली दक्षिण पूर्ण भारतीय उपखंडापासून ऑस्ट्रेलिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि काही पार्ट पश्चिम आशिया यांनाही पर्जन्य देण्याचं काम जे असतं ते करत असतं. ॲज वेल ॲज उबदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रवाळ भित्ती जी आहे किंवा बॅरियर रीफ्स जे आहे, हे तुम्हाला ह्या ठिकाणी तयार झालेले दिसतात. आणि ह्याच प्रवाळ भित्तींवर तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे मालदीव्स आयलंड, याशिवाय मॉरिशस आयलंड आणि आपल्याकडे असलेलं लक्षद्वीप आयलंड. याच्या तळाशी नैसर्गिक संसाधनं अफाट प्रमाणामध्ये पसरलेली बघायला मिळू शकता. मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक वायू, खनिज तेल तुम्हाला ह्या हिंद महासागराच्या आसपासच्या भागांमध्ये बघायला मिळतं. व्यापारी मार्गांसाठी हॉर्मुझ जो गल्फ ऑफ पर्शियाला कनेक्ट करतो, तर मलाक्का साम्राज्य आणि बाब ए मंडेब या ठिकाणाहून जागतिक व्यापार मोठ्या प्रमाणावरती होताना तुम्ही बघू शकता. भौगोलिक महत्व काय आहे, तर मी जसं तुम्हाला म्हटलं की हिंद महासागराच्या अत्यंत मधल्या भागातून तुम्हाला मध्यम हिंद महासागरी रिज किंवा मिड इंडियन रिज जी आहे ती पास होताना दिसते. बेसिकली मिड ओशनिक रिजचा अर्थ असा असतो की समुद्राच्या आतमध्ये भेग पडून त्यातून लावा उद्रेक झालेला असतो. आणि हा लावा उद्रेक सातत्याने होत गेला असल्यामुळे काय होतं की समुद्राच्या आतमध्ये सलग असे छोटे छोटे उंचवटे बघायला मिळतात, ज्याला आपण कोणतीही ओशियनिक रिज किंवा महासागरी कटक या नावाने ओळखतो. याच महासागरी कटकाचा पार्ट जो आहे तो इंडियन ओशन मध्ये पण बघायला मिळतं. ह्याच कटकांवर तुम्हाला मालदीव्स, लक्षद्वीप आणि मॉरिशस सारखे आयलंड सेटल झालेले बघायला मिळतात. ॲज वेल ॲज इथं सक्रोता आयलंड जे आहे ते सुद्धा आपल्या विशिष्ट अशा जैवविविधतेसाठी फेमस आहे. तर हॉर्मुझ जे आहे ते नेक ऑफ ऑइल असं म्हटलं जातं, कारण की ज्या वेळेला कोणत्याही पद्धतीचं युद्ध होतं अमेरिका आणि गल्फ कंट्रीजमध्ये, तर बऱ्याचदा हा हॉर्मुझचा स्ट्रेट जो आहे तो लॉक केला जातो. आणि हा लॉक केल्यावर बऱ्याचदा ऑइल एम्बार्गो इम्प्लिमेंट होण्याचे चान्सेस जे असतात हे तुम्हाला बघायला मिळतात. हवामानाच्या वैशिष्ट्यातून जर बघायला गेलं तर इथे लक्षात घेणार आहात की बेसिकली ह्या मॅपवरनं तुम्हाला जास्त व्यवस्थित लक्षात येईल की युजली तुम्हाला समरच्या वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे लो प्रेशर बेल्ट फॉर्म होत असतो, कारण की ITCZ जो असतो तो आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटवर येऊन स्थिर राहतो, त्याच वेळेला तुम्हाला दक्षिण इंडियन ओशनमध्ये म्हणजे दक्षिण पश्चिम इंडियन ओशनमध्ये म्हणजे आफ्रिका आणि मॅडागास्करच्या भागामध्ये हाय प्रेशर तयार होताना दिसतो. या हाय प्रेशरपासून ह्या लो प्रेशरकडे जे वाऱ्याचं वहन होत असतं त्याला आपण मॉन्सून वारे ह्या नावाने ओळखतो. आता मॉन्सून वारे जे असतात ते इंडियन ओशन मधून तर आर्द्रता कलेक्ट करतातच, परंतु आर्द्रतेमध्ये भर टाकण्यासाठी पॅसिफिक ओशन मधून येणारे जे व्यापारी वारे आहे हे सुद्धा याच वाऱ्यांसोबत आपल्या इंडियन ओशन मध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे तुमच्या इंडियन सबकॉन्टिनेंट, म्यानमार, त्यानंतर थायलंड, इंडोनेशिया ॲज वेल ॲज ऑस्ट्रेलिया या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती मॉन्सूनचं प्रेसिपिटेशन जे आहे ते होताना तुम्ही बघू शकता. याशिवाय बेसिकली इंडियन ओशनचं महत्त्व असल्यामुळेच तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तापमानामध्ये होणारा बदल जो असतो तो बऱ्याचदा इंडियन ओशनच्या
पूर्वेकडे वादळांची निर्मिती करत असतो आणि या वादळातून तुमचा बंगालच्या उपसागरापासून बेसिकली दक्षिणेकडचा म्हणजे इंडोनेशियापर्यंतचा जो पार्ट आहे हा चक्रीवादळांनी ज्याला आपण म्हणू शकतो की विस्तृतपणे प्रभावित झालेला बघायला मिळतो. त्या तुलनेने इंडियन ओशनचा पश्चिमेकडचा भाग जो आहे तो बऱ्यापैकी स्थिर आहे. या ठिकाणी होणारे ज्याला आपण म्हणू शकतो की मोठी मोठी चक्रीवादळ होण्याची शक्यता जी असते ही कंपॅरेटिव्हली कमी बघायला मिळते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की इंडियन ओशनचा पूर्वेकडचा भाग जो आहे इज मोर वॉर्मर देन द वेस्टर्न पार्ट. त्यानंतर महासागरी डायपोल म्हणजे अल निनो असतो. अल निनो सारखाच एक इंडियामध्ये बघा इंडियन ओशनमध्ये बघायला मिळतो, दॅट इज IOD. ठीक आहे. हा पण ज्या वेळेला पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला आपल्याकडे पर्जन्याचं प्रमाण जे असतं ते कमी असतं. नेगेटिव्ह असतो त्यावेळेला आपल्याकडे सामान्य मॉन्सून जो आहे तो तयार होत असतो. याशिवाय तुम्ही जर जैवविविधतेच्या दृष्टीने बघायला गेलं तर लक्षद्वीप आयलंड झाले, मालदीव झाले, याशिवाय मॉरिशस आयलंड झाले, यासारखे आयलंड जे आहे हे बेसिकली प्रवाळ भित्ती तयार करतात आणि ह्या प्रवाळ भित्ती बघण्यासाठी किंवा टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी बरेचसे लोक या ठिकाणी येणं प्रेफर करतात. ॲज वेल ॲज या समुद्रामध्ये तुम्हाला ब्लू व्हेल, डॉल्फिन, त्यानंतर हॅमरहेड शार्क, समुद्री कासव आणि डगॉंग नावाचा सी काव सुद्धा बघायला मिळतो. या ठिकाणी तुम्हाला टुना, सार्डिन, मॅक्रेल आणि प्रॉन्स ह्या माशांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते. त्यात पण याच्या पश्चिम भागामध्ये तुम्हाला झिंग्यांचं प्रमाण किंवा प्रॉन्सचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात बघायला मिळतं. उबदारपणा, भरपूर गाळ असलेल्या नद्या असल्यामुळे या ठिकाणी मँग्रोव्हचं अस्तित्व पण उत्तर हिंद महासागराच्या भागांमध्ये आणि त्यात पण बंगालचा उपसागर आणि अरेबियन सी मध्ये मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं. हिंद महासागर हे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्वाचं आहे. प्रवाळ बेटे, उष्ण वातावरण यामुळे बरेचसे युरोपियन आणि नॉर्दर्न पोलर रिजन किंवा मग ज्याला आपण म्हणू शकतो की युरोपियन आणि नॉर्थ अमेरिकन कंट्रीजच्या बऱ्याच लोकांची पसंती लो बजेट डेस्टिनेशन म्हणून तुम्हाला हिंद महासागर बघायला मिळतं. यामध्ये असलेले आयलंड्स ॲज वेल ॲज गोवा, केरळ सारखे महत्त्वाचे डेस्टिनेशन हे बेसिकली ह्या लोकांच्या ज्याला आपण म्हणू शकतो पसंतीचे ठिकाणं बनतात. ॲज वेल ॲज सागरी व्यापाराच्या बाबतीमध्ये पण लक्षात घ्यायचं आहे की जगातील 40% व्यापार जो आहे तो हिंद महासागराच्या माध्यमातून होतो. सुएझ कॅनल आणि मलाक्का सामुद्रधुनी जी आहे ही बेसिकली पॅसिफिक समुद्र आणि मेडिटेरियन सीला आपल्याला कनेक्शन तयार करून देण्याचं काम करते. ॲज वेल ॲज पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, सोने, हिरे आणि पॉलिमेटॅलिक निड्यूल्स जे आहे हे हिंद महासागराच्या तळाशी आढळतात, ज्यामुळे ह्या ठिकाणी असलेल्या बऱ्याचशा कंट्रीजला याचा लाभ घेता येतो, ज्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते. परंतु इतर महासागरांप्रमाणेच हिंद महासागरांना काही समस्या ज्या आहे ते भेडसावत आहे आणि यातील सर्वात प्रमुख समस्या आहे ती म्हणजे हवामान बदल आणि समुद्र पातळीमध्ये होणारी वाढ. हवामान बदलामुळे तुम्ही बघू शकता की पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक होत आहे. स्थिर पर्जन्यमान नसल्यामुळे तुम्ही बघू शकता की अनेक भागांमध्ये या ठिकाणी तुम्हाला दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होताना दिसते. याशिवाय हवामान बदलामुळे अनेक चक्रीवादळ या ठिकाणी उद्भवत आहे आणि या चक्रीवादळ उद्भवण्याचं प्रमाण जे आहे हे दिवसेंदिवस ज्याला आपण म्हणू शकतो की सिव्हिअर होत आहे. ॲज वेल ॲज पाण्याचं तापमान वाढल्यामुळे दिवसेंदिवस ओशन जो आहे तो ॲसिडिक होत चाललेला आहे आणि या ॲसिडिक ओशनमुळे पाण्याचं तापमान वाढत आहे आणि पाण्याचं तापमान वाढल्यामुळे समुद्रामध्ये असलेले जे प्लवंक आहे हे सुद्धा अफेक्ट होत आहे आणि याचाच परिणाम या ठिकाणी होणाऱ्या कोरल ब्लिचिंगवर सुद्धा दिसून येत आहे. ॲज वेल ॲज प्लास्टिक प्रदूषण आणि तेल गळतीमुळे तुम्हाला अनेक समुद्र किनारे हे प्रभावित होताना दिसतात आणि समुद्र किनाऱ्यांप्रमाणेच या ठिकाणी असलेले मत्स्यजीव सुद्धा याला बळी पडतात आणि ह्यातून जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होतो. ॲज वेल ॲज मोठ्या प्रमाणावरती मार्केट असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही अशास्त्रीय पद्धतीने मासेमारी करण्याचं प्रमाण हे मोठं आहे आणि ह्यामुळे या ठिकाणची बरीचशी जैवविविधता जी आहे ती संकटात आलेली आहे.
फक्त नैसर्गिकरित्याच आपण प्रभावित होत आहोत असं नाही, तर या ठिकाणी काही गरीब कंट्रीज जे आफ्रिकन कोस्टला आहे, या आफ्रिकन कंट्रीज बऱ्याचदा या ठिकाणी चालणाऱ्या व्यापारी जहाजांवर अटॅक करतात व या ठिकाणी लूटमार करतात आणि ह्यामुळे ह्या ठिकाणी व्यापार करणं बऱ्याचदा धोकादायक असू शकतं. यासाठी सुरक्षिततेसाठी मोठी मोठी पावलं जी आहे ती उचलावी लागतात. यासाठी नौदल आणि आंतरराष्ट्रीय फोर्सेस जे असतात या ठिकाणी कायमस्वरूपी डिप्लॉयड असतात. म्हणजे काय, तर इतर महासागरांप्रमाणेच हिंद महासागराचं वैशिष्ट्य पण खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंद महासागर व्यापारी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण की हिंद महासागर आणि इतर कंट्रीजला कनेक्ट करण्यासाठी विविध असे नेड्यूल पॉईंट ज्याला आपण म्हणू शकतो, जसं सुएझ कॅनल, मलाक्का चॅनल किंवा मग पालची सामुद्रधुनी जी आहे ही तुम्हाला इंडियन ओशनमध्ये तयार असलेली बघायला मिळते आणि त्यामुळे इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी ही हिंद महासागरातून खूप सहज आणि सोपी होते. असंच उर्वरित महासागर ज्याच्यामध्ये आर्टिक महासागर आणि अंटार्क्टिक किंवा दक्षिणी महासागर जो आहे याचा रेफरन्स घेणार आहोत आपण पुढच्या सेशनमध्ये. आता पुढे जाता जाता नक्कीच मी सांगू इच्छिते की आपले दररोजचे सेशन जे असतात ते सायंकाळी 7 वाजता असतात आणि संध्याकाळी 8:30 वाजता ॲपवर असतात. या सेशन्सच्या माध्यमातून आपण विविध टॉपिक्सवर डिस्कशन आणि त्यावर आधारित MCQs जे असतो ते घेत असतो. सध्या या सेशनचं टार्गेट आहे राज्यसेवा 2025 आणि कंबाईंड ग्रुप सी परीक्षा जी मे मध्ये स्केड्यूल आहे. ॲज वेल ॲज आपल्या विविध बॅचेस ज्या आहेत त्या पण सध्या चालू आहे. यशोदय 4.0 बॅच जी आहे ती सध्या चालू आहे. बेसिकली ही NCERT इंटिग्रेटेड बॅच असून याच्यामध्ये NCERT सोबतच मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. कारण की MPSC राज्यसेवा 2025 ही डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी कन्सेप्ट समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की एकदा का तुम्हाला कन्सेप्ट माहीत असतील तर तुम्ही इतर गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित स्ट्रक्चर तयार करून मांडू शकता. याच्यामध्ये तुमचं आन्सर रायटिंग ॲज वेल ॲज लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्सेसच्या माध्यमातून पूर्ण सराव जो आहे तो करून घेतला जाणार आहे. या बॅचचं कमीत कमी ह्या बॅचचं परचेस करताना जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्यासाठी यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड दॅट इज पूनम पवार टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. ॲज वेल एज तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल अभ्यास रिलेटेड किंवा बॅच रिलेटेड यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी ऑन 9167579923. आय विल बी ऑलवेज देअर फॉर यू गाईज. ॲज वेल ॲज आपली MPSC NCERT बॅच जी आहे ती पण चालू आहे. ही फक्त NCERTला टार्गेट करणार आहे आणि NCERTच्या माध्यमातून राज्यसेवेला इम्पॉर्टंट असलेले सगळे महत्त्वाच्या कन्सेप्ट जे आहे त्या क्लिअर करून घेतल्या जाणार आहे. आणि MPSC कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सी 2025 साठी पण नव्याने बॅच लॉन्च होत आहे. सो ही कोर्स जो असणार आहे हा सुद्धा जास्तीत जास्त सराव आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करून दिले जात आहे. तुम्हाला कोणतीही कोर्स रिलेटेड क्वेरी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी ऑन 9167579923 अँड 9923 आणि यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स पण देण्यात आलेले आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरी नसेल तर यू कॅन डायरेक्टली गो ऑन दॅट लिंक अँड यू कॅन परचेस एनी कोर्स यू वॉन्ट. So I'll see you guys at on Monday with a similar topic like we are going to discuss about Arctic Ocean आणि दक्षिणी महासागर. Till then आपण संध्याकाळच्या 7:00 सेशनला रोजच भेटणार आहोत. Till then, bye bye.